नलदेह माझ तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूप पुरे पुरे लागला उशिरे पतित पावना गेला शिवचना विसरोनिया प्रस्तुत भव्यदिव्य स्वरूपामध्ये संपन्न होत असणारा श्री संत कवी श्री संत महिपती महाराजांचा हा 59वा सप्ताह अजून 1 वर्ष झालं म्हणजे 5-12 वर्षाची तप पूर्ण होते. एवढं त्यांनी एवढा मोठा प्रवास या सप्ताहानं आतापर्यंत केलेला आहे. यावर्षी अतिशय सुंदर असणारं हे नियोजन या मुलांनी या ठिकाणी केलेलं आहे. सुंदर व्यवस्थापन आहे. आखीव रेखीव देखीव पाहत राहावं असंच आहे. परमार्थ सुद्धा थाटामाटातच करत आहे. फार आनंदात केलं. लोकसंसार थाटामाटात करतात. परमार्थ थाटामाटात का करत? अरे सगळ्या जगाला जीवन जगण्याची कला ज्यांनी शिकवली, हरवलेलं प्राप्त होण्याकरिता काय केलं पाहिजे माहिती आहे? मौलिक ज्ञानोबा म्हणतात, हरवले आपण आपे पावे ते या संता ते पाहता दिवसावे मनोनी ऐकावे वानावे त्याची सदा. जे आपलं हरवलेलं आणि ते जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांचे चरित्र पाहिले पाहिजे, संतांचं जीवन अभ्यासलं पाहिजे. आणि ते जर आपल्या जीवनामध्ये त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळालं तर आपलं चरित्र त्यांनी संतांसारखं जरी झालं नाही तरी आपलं चारित्र्य मात्र संतांसारखं झाल्याशिवाय राहणार. म्हणून आपलं चारित्र्य सिद्धवण्याकरिता संत कळावे, संत अभ्यास आले. आपल्याच्याने कशा अभ्यास आले असेल हे संत, या संतांचा अभ्यास आपल्या सर्वांना घडला. याचं एकमेव कारण जर कोण असेल तर संत कवी श्री संत महिपती महाराज आहे. त्यांच्यामुळे त्यांनी महाराज आपल्याला संत काय आहे ते कळलं, संतांचं चरित्र कळालं, संतांचं चारित्र्य कळालं, संतांचा अधिकार कळाला, संतांचा महिमा कळाला, संतांचं विशेषत्व कळालं. म्हणून संत सहजच असं आहे, संतांचं चरित्र संतांचं महात्म्य कोणी पण सांगू शकत नाही, कोणाला पण सांगता येणं शक्य नाही. महाराज म्हणतात, तुकारामाने अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा नाही कळू. आपण स्वतः संत झाल्याशिवाय संतांचा महिमा सांगता यायचा नाही. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांची कामना ही शाब्दिकांचं काम नाही. बहुत दरदरी झाली म्हैस गाय तरी होईल काय काम धेनू. म्हणून ज्या अर्थी महाराजांनी संतांचा महिमा सांगितला, संतांचं वर्णन सांगितलं, त्या अर्थी आपण स्वतः संतत्व त्यांच्याकडे आलं आणि म्हणून जगाच्या समोर त्यांनी ते संतांचं वर्णन करू शकले. म्हणून एवढं त्यांनी वैभव संपन्न संतांचं चरित्र आपल्या समोर ज्यांनी वर्णन करून सांगितलं, त्यांचा सप्ताह वैभव संपन्न का होऊ नये महत्वाचा विचार आहे. म्हणून तुम्ही सर्व भाग्यवान आहात आणि अशा पद्धतीने आपण एकत्र येऊन श्री संत महिपती महाराजांची सेवा करतो. आदरणीय श्री अर्जुन महाराज तनपुरे आहेत, ज्यांच्या आधिपत्याखाली हा संपूर्ण त्यांनी सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो. अधिकारी महापुरुष माझ्या समोर या ठिकाणी बसलेले आहेत की जे सर्वांना त्यांनी वरदहस्त देण्याकरिता तयार आहेत. त्यांच्या कृपा आशीर्वादाने कोणत्याही कार्याला आणि आरंभ करत असताना मध्यस्थानावर शेवटी मंगल असलं पाहिजे. शहासा त्यांनी श्रेष्ठांचा संप्रदाय मंगल करणं. मंगल म्हणजे काय? मंगल म्हणजे तुमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याकरिता संतांची किंवा भगवंताची केलेली वंदना, याला मंगल असं म्हणतात. 2-3 प्रकारची मंगल असतात. पहिलं मंगल वस्तुनिर्देशक मंगल, दुसरं मंगल नमस्कारात्मक मंगल, तिसरं मंगल आशीर्वादात्मक मंगल. व वस्तुनिर्देश म्हणजे त्यांनी भगवंताच्या सर्व निर्गुण रूपाचं वर्णन वस्तुनिर्देशक मंगल आहे. नमस्कारात्मक मंगल म्हणजे कनिष्ठ आणि श्रेष्ठांना कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याकरिता केलेला नमस्कार आहे. आणि आशीर्वादात्मक मंगल म्हणजे श्रेष्ठ महापुरुषांनी तुमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडो असा केलेला आशीर्वाद आहे. पण आशीर्वादात्मक मंगल पण महत्वाचं असतं. हे संत महापुरुष या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित आहेत आणि श्रद्धेने त्यांनी महाराज आपण सर्वजण त्यांच्या आधिपत्याखाली ही सेवा या ठिकाणी करतो आहोत. फार आनंदाचा सोहळा आहे, दिव्य असणारा आनंद आहे. 8:10 झालेले आहेत. 9 वाजता थांबण्याची सगळ्यांच्या मनामध्ये अपेक्षा असते. आज जागर आहे. जागर म्हणजे माहिती तुम्हाला काय असतं? जागर म्हणजे जागर आहे. रात्रभर झोपायचं नाही असं त्याचा अर्थ असतो. म्हणजे आता मी तुम्हाला रात्रभर झोपू देणार नाही असं थांबेल वेळ तुमचे चेहरे पाहून. जर तुम्ही तुमचे मला तपासता येते नाही म्हणजे घरी तपासत होतो, आता कीर्तनात पण तपासतो. आणि लोकांचे चेहरे पाहिले मला त्यांची नाडी कळते. ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत का, ते खरंच ग्रहण करतायत का. तुम्ही फार जुने ऐकणाऱ्या. सगळ्यात जास्त कीर्तनकार जर आपल्या जिल्ह्यात कुठं असतील तर राहुरी आणि नेवासा तालुक्यात आहेत सगळ्यात जास्त कीर्तनकार. आणि ते सगळेजण त्यांनी प्रबोधन करतात. सगळ्या जगाच्या समोर अट्टहास करून त्यांनी धर्मप्रचार अशा पद्धतीने करत आहेत. म्हणजे आपण सर्वजण बहुश्रुत आहोत. म्हणून आपल्याला ऐकण्याची सवय आहे.
आणि संप्रदायाचे नियम पण सर्व लोकांना माहिती आहेत. मग त्या अनुषंगानं आज थोडंसं चिंतन आपल्या सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे. म्हणून काय त्यांनी बोलावं, महिपती महाराजांचा जीवनपट जर आपण पाहिलं ना म्हणायचं तर तो जीवनपट भक्तिमय असणारा पट आहे. त्यांना जगद्गुरु तुकोबारायांसारख्या महापुरुषांचा अनुग्रह प्राप्त झाला. ते पण स्वप्न सिद्ध आहेत महाराज. जसं तुकोबारायांना त्यांच्या गुरुजींनी स्वप्नात अनुग्रह दिला तसं महिपती महाराजांना त्यांच्या गुरुजींनी म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी आणि स्वप्नात अनुग्रह दिला. कपाळाला बुक्का लावला, गळ्यामध्ये माळ घातली, जागा होऊन पाहिलं खरंच कपाळाला बुक्का लावलेला होता. म्हणजे एवढं वैभव त्यांनी महाराज. म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी तुकोबारा आले. तुकोबारा सामान्य नाहीत महाराज. ते म्हणजे ते तुका भासला मानवी वेशधारी परिहारीला विग्रही निर्विकार असणारे जे तत्व आहे ते तुकोबारायांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झालं. ते अनुग्रह करणार आहेत, कृपा करणार आहेत. त्या तुकोबारायांची दिव्य कृपा झाली आणि ती कृपा होऊन त्यांनी महाराज दिव्यत्व जीवनामध्ये प्राप्त झालं. आणि म्हणून ज्ञान तर प्राप्त झालं पण भगवंताची भक्ती तुकोबारायांच्या माध्यमातून प्राप्त झाली, नितांत असणारी भक्ती. म्हणून त्यांनी भक्तीमध्ये काय विशेष आहे, भगवंताचं सानिध्य विशेष आहे. जो भक्त असतो ना, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, भक्त जो असतो ना महाराज तो भगवंताकडे काही मागत नाही. म्हणजे संसारातलं तर द्या सोडून, संसारातलं काही मागत तर नाहीच नाही. त्याच्यापेक्षा सांगतो, तो भगवंताकडे त्यांनी सुख मागत नाही, तो भगवंताकडे प्रेम मागत नाही, भगवंताकडे समाधान सुद्धा मागत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट आहे समाधान. समाधानही मागत नाही. मग काय मागतो, फक्त देवच मागतो. त्याला दुसरं काय नको असतो, फक्त देव हवा असतो. आणि देवाच्या प्राप्तीकरिता त्याच्या जीवनामध्ये अट्टहास असतो. देव जर प्राप्त झाला या सगळ्या गोष्टी मागायची गरज पडत नाही, ते आपोआपच लोकांना घालत येत असतात. पण देव पाहिजे. पण देवाकरिता अट्टहास ज्यांनी केला, देवाच्या दर्शनाकरिता त्यांनी जीव पाकडला, देवाच्या दर्शनाकरिता जे कासावीस झाले आणि त्यांनी संतांची चरित्र सांगता स्वतःच चरित्र करून दाखवलं की परमात्माच त्यांना प्रत्यक्ष भेटण्याकरिता हे भक्तीचं वैभव आहे. आणि ते महाराजांना प्रत्यक्ष अशा पद्धतीने पाहायला मिळालं. अशी श्रेष्ठ असणारी भक्ती महाराजांच्या जीवनात आहे. म्हणून त्यांनी ब्रह्मज्ञान हे जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारं साधन आहे, जे त्यांनी मुक्त होण्याकरिता अतिशय गरजेचं आहे. पण त्याला सुद्धा डावलून जर त्यांनी काय श्रेष्ठत्व असेल तर भगवंताची भक्ती ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून ती श्रेष्ठ भक्ती जीवनामध्ये प्राप्त व्हावी, भगवंताचं दर्शन प्राप्त व्हावं याच्याकडे या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय बोलत आहेत, भगवंताबरोबर संवाद करत आहेत. तर तुकोबारायांच्या घरामध्ये आणि पूर्वापारच परमार्थाची परंपरा आहे आणि ती परंपरा अतिशय दिव्य असणारी परंपरा आहे. त्यांचं चरित्र जर पाहिलं तर महिपती महाराजांनी अतिशय सुंदर लिहिलं. आपण महिपती महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांचं जे चरित्र आहे ओवीबद्ध त्याचा सरळ मराठी अर्थ लिहिलेला आहे आणि ते प्रकाशित करून त्यांनी अशा पद्धतीने दुकानामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकते. अतिशय सुंदर चरित्र. त्याच्यात महिपती महाराजांनी इतकं गोड वर्णन केलं तुकोबारायांचं काय सांगा. म्हणजे विश्वंभर बुवा तुकोबारायांचे मूळ पुरुष आहे आणि ते त्यांनी पंढरीची वारी करत होते. त्यांच्या आईने उपदेश केला होता की पांडुरंगाच्या दर्शनाकरिता जा. पण पंढरीची वारी तिथून अशा पद्धतीने सुरू झाली. अनेक पिढ्या त्यांनी तुकोबारायांच्या भगवंताच्या भक्तीमध्ये चिंबाय. जगद्गुरु तुकोबारायांना बालपणीच भगवंताच्या भक्तीचं बाळकडे मिळालं. तुम्ही ऐकतात ना सर्व. मला तुकोबारायांचं सगळं चरित्र सांगायचं नाही, मला 1 तासाच्या आत म्हणजे पाऊण तासामध्ये बरंच बोलायचं. मग संपूर्ण चरित्र मी तुकोबारायांचं आपल्या समोर त्यांनी सांगणार नाही, आपल्या सर्वांना ते ज्ञात आहे. पण लोक सांगतात की तुकोबारायांचं वय 21 वर्षाचं झालं, मग त्या वयामध्ये त्यांच्यावर फार आघात झाले आणि मग ते भगवंताच्या भक्तीला लागले असं जर सांगत असतील तर ते सांगणं योग्य नाही. ज्या परंपरेतच विठ्ठल भक्ती त्यांनी कुठून भरलेली आहे त्याला त्यांनी 21व्या वर्षी भगवंताची भक्ती प्राप्त झाली म्हणून संयुक्तिक असं वाटते. ते संयुक्तिक नाही, बालपणीच भगवंताच्या भक्तीचा छंद आहे. त्यांच्या आई वडिलांनी तुकोबाराय प्रगट होण्याच्या आधी 24 वाऱ्या कणकाईनं बोलवाने पंढरपूरच्या 24 वाऱ्या केल्या आणि तेव्हा त्यांनी परमात्मा प्रसन्न होऊन विचारला काय पाहिजे. काही लोक म्हणजे देवा काही मागण्याकरिता वारी करत नाही, बोलवाने काही मागितलं नाही. कणकाईला त्यांनी विचारलं काय पाहिजे. ती म्हणजे देवा तुझ्याकडून काय, आमच्या मालकाने काय मागितलं तर मी कशी काय मागेल. मला काही मागायचं नाही, फक्त एकच मला असं वाटतं काय माझ्या कुळामध्ये तुझी जी वारी त्यांनी चालत आलेली आहे ना ही अशीच अखंड चालू होती. लक्षात आलं तुमच्या. बऱ्याच वर्षापर्यंत संतती नव्हती म्हणा, वारी मागितली संतती नाही मागितली. लक्षात ठेवा मी काय सांगतो. आणि म्हणून परमात्मा प्रसन्न झाला आणि 3 रूप घेऊन त्यांनी आला. पहिला मुलगा झाला बोलोबा, दुसरे तुकोबा, तिसरे कान्होबा, असे 3 पुत्र त्यांनी प्रगट झाले. भगवंताच्या प्रसादानं जर त्यांनी संतती प्राप्त झाली ती वयाच्या 21व्या वर्षी परमार्थाला लागली हे म्हणणं कसं काय शक्य. बालपणीच परमार्थ त्यांनी सुरू झाला. आई वडिलांबरोबरच पंढरीची वारी. भगवंताच्या भक्तीचा छंद लागला
बोलोबा त्या विश्वंभर भगवानकरिता विठ्ठल परमात्मा देहू गावातच आला प्रत्यक्ष. म्हणून आपल्या घरातच विठ्ठलाची मूर्ती आहे, रुक्माई त्यांनी प्रत्यक्ष उभी आहे. लहानपणापासूनच भगवंताच्या भक्तीचा छंद होता, दुसरं काहीच नको होतं. अंतःकरणात भगवंताच्या भेटीची आस होती. भगवंताची भक्ती कुठून कुठून जीवनामध्ये भरली. परमार्थ करायला लागले ना लोक की परमार्थामध्ये काय मिळवलं पाहिजे असा प्रश्न जर कोणाच्या मनात असेल तर बरीच उत्तर असतात. साधी माळ जरी एखाद्या वेळा घातली त्याला विचारला प्रश्न, बाबा माळ का घातली, फार उत्तर देतात लोक छान छान. ते म्हणतात काय आमच्या घरातले सगळे माळकरी होते, मीच राहिलो होतो त्याच्यामुळे घातली असं म्हणणार आहेत ना. काय म्हणतात आमच्या मंडळीने बऱ्याच दिवसाची माळ घातलेली आहे आणि तिने फारच आग्रह केला म्हणून माळ घातली, बायको म्हणतो म्हणून माळ घातली. माळ घालण्याचं कारण काही महाभाग असे सापडतात महाराज किंवा आम्ही असे काही खात नाही देत नाही, मग माळ घालायला काय झालं म्हणून माळ घातली. हे माळ घालण्याची कारण नाहीत, परमार्थ करण्याची ही कारण नाहीत. कशाकरिता माळ घातली, छातीला हात लावून सांगता आलं पाहिजे भगवंताच्या भेटीकरिता माळ घातली, मुक्त होण्याकरिता माळ घातली, मला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं म्हणून माळ घातली. माळ का घालायची, मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता, भगवत दर्शनाकरिता माळ घातली. अट्टहास भगवंताच्या दर्शनाचा असा. मग जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणात भगवंताच्या भेटीची आस आहे. प्रसन्न झालेला परमात्मा तुकोबारायांवर कृपा करतोय. दुसरं काहीच केलं नाही, फक्त भगवंतावर प्रेम केलं महाराज. जसं कळायला लागलं असं त्यांनी परमात्म्यावर प्रेम करतात. पहिल्यांदाच पंढरपूरला गेले आणि जेव्हा तो विठ्ठल उभा असणारा परमात्मा पाहिला ना महाराज, मन भरून आलं. त्याचं सुंदर असणारं सुगून ते रूप डोळे भरून पाहिलं. ढकला ढकली तेव्हापासून आहे, ढकलणाऱ्याने ढकललं सुद्धा. गणपती महाराजांनी वर्णन केलं, ढकल एका कोपऱ्यात उभे राहिले आणि तिथून त्यांनी भगवंताकडे पाहतच राहिले, मनात भरला आणि त्याच्या दर्शनाची आस तेव्हापासून उत्कट निर्माण झाली. भीष्माचार्य महाराज शरपंजरी पडले होते आणि शरपंजरी पडल्यानंतर देव त्यांना भेटायला गेला. देव भेटायला गेल्यानंतर दोघांचा संवाद धर्माला लांब तर सांगायचं नाही, एकच वाक्य सांगायचं. भीष्माचार्यांना देवाने विचारलं, पितामह एवढा वेदना होतात तरी सुद्धा त्यांनी महाराज सगळ्या अंगात बाण घुसलेले असून सुद्धा अजून प्राण का सोडले नाही ते सांगा. म्हणजे देवा खरं सांगू काय, तुला जेव्हापासून पाहिलं ना, जेव्हापासून तुला पाहिलं तेव्हापासून एकच घुंगाट मनात बांधून ठेव, तुझी इच्छा मरणी आहे, मला कोणी मारू शकत नाही, माझं मरण माझ्या मनावर आहे. पण जेव्हा तुला पाहिलं त्याच वेळेला मनात विचार पक्का केला होता की ज्यावेळेला शरीर सोडायचे तेव्हा तू समोर उभा असला पाहिजे. तुझ्याकडे पाहता पाहता शरीर सोडील तेव्हा जर मी मनामध्ये पक्क करून ठेवलं तर तू आल्याशिवाय शरीर सोडणार नाही. म्हणून कितीही वेदना झाल्या तरी चालतील, पण देव येणार शाश्वती अंतःकरणात आहे म्हणून तुझी वाट पाहत होतो, तू आलास. पहिल्या भेटीतच त्यांनी अंतःकरणामध्ये खुणगाट बांधली. तशी जगद्गुरु तुकोबारायांनी बालवयात पहिल्या दर्शनातच खुणगाट बांधली की याला भेटायचंय, याला पाहायचंय, त्याच्याशी त्यांनी संवाद करायचा, हा माझ्याशी बोलला पाहिजे. भावना त्यांनी अंतर्गत उत्कट आहे, फार प्रेम देवावर. देवावर प्रेम केल्याचा परिणाम जर काय झाला असेल तर देवाने त्याचं प्रेम दाखवलं. तुम्ही तुमचं प्रेम दाखवा ना देवाला. तुमचं प्रेम नारळापुरतं, खडेसाठीच्या खड्यापुरतं हे नाही, असं लोकांचं प्रेम असतं. ते काहीतरी मागे सौदेबाजी करतात देवाबरोबर. तुम्ही लक्ष करू काय सौदा असतो लोकांच्या, देवाच्या समोर त्यांनी जाऊन सांगतात, देवा माझं असं होऊ दे, मी तुझं असं करीन, 11 नारळाचं तोरण बांधेन, तुला नारळ फोडेन, तुला फलाने करीन, असं त्यांनी सौदेबाजी करण्याकरिता जातात लोक. प्रेम एवढ्या पुरतच मर्यादित आहे. भगवंताच्या भेटीकरिता उत्कटता असली पाहिजे. पण एवढं प्रेम भगवंतावर केलं, काहीच मागितलं नाही, सर्वस्व त्याला समजलं. त्याचा परिणाम तुकोबाराय म्हणतात, मी जसं त्याच्यावर प्रेम केलं ना तसं त्यानं माझ्यावर प्रेम केलं. आणि त्या प्रेमापोटी काय केलं माहिती आहे, ज्या माणसावर आपण प्रेम करतो ना त्याला सर्वात श्रेष्ठ वस्तू देण्याचा प्रयत्न करतो, सर्वात श्रेष्ठ गोष्ट देण्याचा प्रयत्न करतो. देवावर त्यांनी प्रेम केलं म्हणून देव प्रसन्न झाला आणि प्रसन्न झालेल्या देवाने तुकोबारायांवर कृपा केली आणि कृपा करून त्यांनी मला देव स्वतःच गुरु रूपाने प्रगट झाला आणि तुकोबारायांना दिव्य बोध प्राप्त करून दिला. महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. प्रेम भाव कोणाचा सांगितला तुम्ही ऐकतात ना सर्वजण, कोणाचा प्रेम भाव सांगितला, विठोबाचा. माझ्या विठोबा. पण विठोबाचा प्रेम भाव कधी प्रगट झाला, जेव्हा आपला प्रेम भाव विठोबाच्या समोर प्रगट झाला तेव्हा. अंतःकरणापासून भगवंतावर प्रेम केलं, परमात्म्याने प्रेम दाखवलं, गुरु रूपाने प्रत्यक्ष केलं आणि प्रगट होऊन काय केलं, बोध प्राप्त करून दिला. गुरु मागायला गेले नाही, गुरु शोधायला गेले नाही, गुरु करता अट्टहास केला नाही, देव गुरु होणार का, गरज कशाची आहे महत्वाची गोष्ट. आपल्या घरी लहान लहान लेकरं आहेत, त्यांना काय कळत नाही महाराज कसे कपडे घालायचे, कोणत्या रंगाचे, कोणत्या क्वालिटीचे असले पाहिजे, किती रुपये मीटरचं कापड असलं पाहिजे, काही त्यांना माहित नसते. आई बापाला कळते याला कसे कपडे घातले पाहिजे, हा कसा दिसला पाहिजे, कसा सुंदर दिसला पाहिजे, त्याला जरा काहीच कळत नाही. नेमके आई बापाला त्याचं सगळं कळतं. मग मायबाप त्याच्याकरिता जसे अट्टहास करतात तसा मी जर परमात्म्याचा आहे तर मला काय दिलं पाहिजे हे परमात्म्याने ठरवायचं, तो माझा मायबाप आहे.
या भूमिकेत जाऊन भगवान आला आणि भगवंताने बोध प्राप्त करून दिला, ज्ञान प्राप्त करून दिलं. कशाचं ज्ञान दिलं असेल? स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून दिलं. त्या स्वरूप ज्ञानाने तुकोबाराय परिपूर्ण झाले. मध्ये बरंचसं चरित्र मला सांगण्यासारखं आहे, ते मला सांगायचं नाही. मला एवढंच सांगायचं की भगवंताने काय दिलं? भगवंताने स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान दिलं. आणि त्या ज्ञानाने काय अवस्था झाली माहितीये तुम्हाला? तुकोबाराय म्हणतात, हे रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदरे डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत, देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म कळले, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंग तुका आता, तत्वमसी विद्या प्राप्त झाली, ब्रह्मानंद प्राप्त झाला, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. कोणी दिलं? म्हणे पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद, पांडुरंगाने अनुग्रह केला. सगळे संदेह घालवले, बुद्धीचे भेद घालवले. बुद्धी म्हणजे भेद असतात 11 प्रकारचे. तुम्ही ऐकत नसेल, 11 प्रकारचे भेद आहेत. म्हणजे त्यांनी जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, ईश्वर जीवाचा भेद, किती झाले? 5 झाले. त्याच्यानंतर स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, त्याच्यानंतर देश भेद, काल भेद, वस्तू भेद, किती झाले? 11 प्रकारचे भेद आहेत. एवढे भेद बुद्धी काय? श्रीगुरु आले की काय करतात? कृपा करतात आणि भेद घालून टाकतात. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह त्याने घालवला आणि 11 प्रकारचे भेद बुद्धीतून घालून टाकले. निरसोनी संदेह बुद्धिभेद, जीव शिवा सेज रचिले आनंदे, अवकाव्ये पदी आरोहण, निज रूपी निज बिला तुका, अनुभव बालका हलरू, अशी अवस्था त्यांनी प्राप्त करून दिली. नवीन झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानेचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, मगती हाय हाय यम धर्मा, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नितो झाला ब्रह्मत्वेसी, दिली तिलांजली पुरनाम उपासी, देहजाचा त्यासी समर्पिला, फिरविला घट पुढीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजाळला दीप गुरुकृपा, गुरुकृपेचा दिवा लागला. महावाक्य त्यांनी महाराज श्रवण करायला मिळालं. त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर कळालं. ते म्हणजे तत्त्वम असी ते ब्रह्म तू आहेस. आणि मला कळलं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे त्यांनी मला कोणती वस्तू नाही. ब्रह्म म्हणजे सर्व व्यापक, विली नावाचा धातू आहे त्याच्यापासून ब्रह्म शब्द तयार झाला व्यापक अर्थानं. मग चराचरात जे व्यापक आहे, कोणत्याच प्रकारचा भेद ज्याच्या ठिकाणी, एकमेव अद्वितीय ब्रह्म, अशा ब्रह्म स्वरूपाचा बोध प्राप्त झाला, ज्ञान प्राप्त झालं, सर्वात्मक भाव त्यांनी तयार झाला. महाराज म्हणतात अनु रेणू या थोकळा, तुका आकाश एवढा, शिरोमणी सांडिले कलेवर, भव ब्रह्माचा आकार, सांडिले त्रिपुटी, दीपवजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. सगळं त्यांनी महाराज संपून गेलं. अनुरणीयान महतो महियानात प्रस्य जंतून हेतु गुहायम, गमकृत पश्यती विदुशोका धातू प्रसादान महिमा आत्मन. श्रुतीचा अनुवाद जगद्गुरु तुकोबाराय करून सांगतात, व्यापक स्थिती निर्माण झाली, ब्राह्मी स्थिती निर्माण झाली, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. पण एवढं सांगितलं, पण कशाला घालायचं आता? पण असं आहे, जरी ब्रह्मज्ञान प्राप्त झालं असलं तरी सुद्धा त्या ब्रह्मज्ञानाने स्थिरता प्राप्त झाली. स्थिरता प्राप्त होणं वेगळं आणि समाधान प्राप्त होणं वेगळं. स्थिरता प्राप्त होणं म्हणजे जन्म मरणाची परंपरा थांबली, आता परत जन्माला यायचं कारण नाही. ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याने काय होतं? परत जन्माला यायचं कारण शिल्लक राहत नाही. जन्म मरणाची परंपरा थांबून जाते, जीवपणा संपून जातो. पण स्थिरता जरी प्राप्त झाली तरी आयुष्य मात्र शिल्लक राहतं ना. ब्रह्मज्ञान प्राप्त केल्याने जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. लक्षपूर्वक तुम्ही ऐकतात का? सर्वजण महत्वाचा मुद्दा सांगतोय का? मुक्त झाला, ब्रह्मज्ञान मिळवल्याने मुक्त होतो मनुष्य. मुक्त होणं म्हणजे काय? मृत्यू आणि मुक्तीचा फरक माहिती आहे ना तुम्हाला? काय फरक आहे मृत्यू आणि मुक्तीमध्ये? मृत्यू प्राप्त होणं आणि मुक्ती प्राप्त होणं याच्यात काय फरक आहे? मृत्यू प्राप्त होणं म्हणजे अंतःकरणामध्ये वासना शिल्लक असाव्यात आणि आयुष्य संपून जावं. बरोबर आहे का? कशाची तरी वासना अंतःकरणात शिल्लक राहावी आणि आयुष्य संपून जावं, याचं नाव आहे मृत्यू. आणि मुक्ती म्हणजे काय? कोणत्याच प्रकारची वासना शिल्लक राहू नये आणि आयुष्य शिल्लक राहावं, याचं नाव आहे मुक्ती. अशी मुक्त स्थिती आहे. ब्रह्मज्ञानाने काय होतं? काही शिल्लक राहत नाही, वासना व्यापक होतो आणि मग मुक्त स्थिती प्राप्त होते. तुकोबाराने ती प्राप्त झाली. ते म्हणतात या जसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिसमोड व्हावा, हे आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा कृष्णेची कौतुक वाटे झाली या वेचाचे नामा मंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती परिणे निवरी, आता दिवस चारे खेळेवेळी, 4 दिवस खेळेवेळीचे शिल्लक आहे. ही मुक्त स्थिती प्राप्त झाली, म्हणजे स्थिरता आली, जन्म मरणाची परंपरा संपून गेली, पण समाधान मात्र प्राप्त झालं नाही. त्या समाधानाच्या प्राप्तीकरिता समाधान कशाने प्राप्त होईल? ब्रह्मज्ञानाने समाधान प्राप्त होत नाही. मग ते समाधान जर प्राप्त झालंच कशाने? तर भगवंताच्या भक्तीने प्राप्त होऊ शकतं.
ती भक्ती अतिशय श्रेष्ठ आहे। ती भक्ती सर्वांना प्राप्त होत नाही। भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका, पंडित वाचका ज्ञानी असी, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभत्या। तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाया। भगवंताने कृपा केली तरच ती मुक्ती त्याने भक्ती प्राप्त होऊ शकते। मुक्ती तर ज्ञानाने प्राप्त होईल, पण भक्ती देवाने दिल्यानंतरच प्राप्त होऊ शकते। म्हणून भगवंताच्या भेटीची आस ज्याच्यामध्ये आहे, भगवंताच्या दर्शनाची ओढ ज्याच्यामध्ये आहे, भगवान भेटला पाहिजे, आला पाहिजे, दिसला पाहिजे, बोलला पाहिजे अशी भावना ज्याच्या अंतःकरणात आहे, ती विलक्षण असणारी भक्ती। भक्ती म्हणजे काय हो? भक्ती म्हणजे भगवंतावर केलेलं प्रेम, याचं नाव आहे भक्ती। भक्तीवर केलेल्या प्रेमाला मोह म्हणतात, वस्तूवर केलेल्या प्रेमाला आसक्ती म्हणतात, आणि भगवंतावरच केलेल्या प्रेमाला भक्ती म्हणतात। महत्वाची गोष्ट आहे। असं कीर्तनकार बाबा बोलायला लागले की थोडं आपल्या अंगावर ओढून घेत जायचं आणि आपल्या मनाला विचारायचं, व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला मोह म्हणतात, आपण कुठं आहोत? वस्तूवर केलेल्या प्रेमाला आसक्ती म्हणतात, आपण कुठं आहोत? आणि भगवंतावरच केलेल्या प्रेमाला भक्ती म्हणतात, आपण कुठं आहोत? जर आपण अजून व्यक्तीवर प्रेम करत असलो, आपण मोहात अडकलो आहोत। अजून वस्तूवर जर आपलं प्रेम असलं तर आपण आसक्त झालो, आणि भगवंतावर जर आपलं प्रेम असेल तर आपण भक्त झालो। फार महत्वाची गोष्ट आहे। पण भक्ती जीवनामध्ये आली पाहिजे। फक्त भगवंतावरच प्रेम करणं, याचं नाव आहे भक्ती। आणि ती भक्ती प्राप्त होणं कठीण आहे, भगवंताने दिली तरच प्राप्त होते। ती जो समाधान देणार आहे, तीच खऱ्या अर्थाने सुख देणार। तुकोबा म्हणतात, हे अद्वैत तो नाही माझे समाधान, गोड हे जग तुझी सेवा, गोड हे तुझी सेवा, गोड हे अद्वैत नाही माझे समाधान, गोड हे चरण तुझी सेवा। अद्वैतात समाधान नाही, अद्वैतात स्थिरता आहे। समाधानाची प्राप्ती झाली पाहिजे। गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणी, ते म्हणायचे द्वैतातून अद्वैतात गेले की स्थिरता प्राप्त होते, समाधान नाही। समाधानाच्या प्राप्तीकरिता काय केलं पाहिजे? अद्वैतातून पुन्हा अद्वैतात आलं पाहिजे। मी भक्त तो देव आहेसे तरी, अशी स्थिती निर्माण, तो देव झाला पाहिजे, आपण भक्त झालं पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, मग खऱ्या अर्थानं समाधान प्राप्त होईल। सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान। समाधानाचं हे साधन आहे, समाधानाचं हे लक्षण आहे। म्हणून समाधानाकरिता त्यांनी महाराज देवाची भेट होणं अतिशय गरजेचं आहे। जगद्गुरु तुकोबारायांना देवानं गुरु रूपानं प्रगट होऊन ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिले इथपर्यंत ठीक आहे, पण त्या ब्रह्मज्ञानात समाधान नाही ना महाराज। मग समाधान भगवंताच्या भेटीत आहे। आज भगवंताच्या भेटीची लागले स्वप्न पाहिलं महाराज भगवंताच्या भेटीचं, तुम्ही ऐकतात ना सर्व, भगवंताच्या भेटीचं स्वप्न पाहतायत की देव येईल, मला भेटेल, त्याचं दर्शन मला काही होईल, आणि त्या दर्शनाकरिता व्याकुळ झालेले आहेत। त्याचं ते सुंदर असणारं रूप आहे, त्याचं गोजिर असणारं रूप आहे, त्याचं सगुण असणारं रूप आहे, तेच समाधान प्राप्त करून देणार आहे। त्याच्याशी क्रीडा करणं हेच समाधान प्राप्त करून देणार आहे। म्हणून त्या समाधानाकरिता जर अट्टहास करायचा असेल तर काय केलं पाहिजे? तो आलं पाहिजे, तो दिसला पाहिजे, त्याचं ते सुंदर असणारं गोजर रूप त्यांनी भेटलं पाहिजे, तेच पुरे आहे। ब्रह्मज्ञानाची काही आवश्यकता नाही। ते व्यापक असणारं ब्रह्मज्ञान नाही मिळालं, मुक्त जरी झालं नाही तरी चालेल, पण परमात्म्याचं दर्शन घडलं पाहिजे, अशी भावना अंतःकरणात उत्कट निर्माण झाली ब्रह्मज्ञानाच्या नंतर। आणि मग त्याने त्या भावनेने भगवंताच्या समोर उभे राहिले आणि त्याच्या दर्शनाची ओढ लागून भगवंताच्या समोर बोलायला सुरुवात केली। देवा, तू कृपा करून गुरु रूपानं प्रगट झालास, तू कृपा करून मला बोध प्राप्त करून दिलास, तुझ्या कृपेने मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, पण ब्रह्मज्ञानात मन रमत नाही, ब्रह्मज्ञानात मन लागत नाही। मग काय करायचं? तुझं गोजर आणि सगुण असणार जे रूप आहे ना, जे पूर्वीपासून मी त्यांनी चिंतनात आणत होतो, तेच पुढे झालं, तेच दाखवणं देवा महत्वाची गोष्ट आहे।
गोजिरे सगुण रूपापुरे असं राहू द्या. तुझं गोजिरे आणि सगुण असताना रूप मला प्रत्यक्ष पाहायचं देवा, तुम्हाला दाखव. तुझं ब्रह्मज्ञान मला नको आहे. लोकोत्तर बोलण्यात तुकोबारांचं लक्ष पडत आहे. लोकोत्तर म्हणजे काय? सगळ्या लोकांचा प्रवाह ब्रह्मज्ञानाच्या दिशेने आहे. आपण मनुष्य झालेलो आहोत. मनुष्य जन्मातच ज्ञान प्राप्त होऊ शकतं. गाढवा कुत्र्यांच्या योनीत ज्ञान प्राप्त करून घेता येत नाही. मनुष्य देहाचे ज्ञान विशेष ज्ञान त्या होणे आणि बाकीच्या सगळ्यांपेक्षा मनुष्य देहातलं ज्ञान श्रेष्ठ आहे. इथंच त्यांनी मुक्त होण्याचं ज्ञान प्राप्त करून घेता येतं. ब्रह्मज्ञान प्राप्त करावं, मुक्त व्हावं. मुक्त होण्याकरिताच आपण मनुष्य झालेलो आहोत. दुसऱ्या कोणत्याच कामाकरिता झालो नाही. बायको करण्याकरिता, घर बांधण्याकरिता, प्रपंच वाढवण्याकरिता, वेळ मांडवायला नेण्याकरिता, या कोणत्याच कामाकरिता आपण मनुष्य झालो नाही. ब्रह्मज्ञान मिळत. जर मनुष्य जन्माला येऊन ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तर काय असतं त्याचं? नाथ महाराजांनी ओवी लिहिली आणि ओवी सांगतो मग त्याचा अर्थ सांगतो. नाथांची पावनिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्धव जाना पुच्छे विनरोपाई. मनुष्यपणा प्राप्त करून जर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तर तो बिगर शक्तीचा दोन पायाचा गाढव आहे असं म्हणतात. लक्षात घेण्यासारखंच होत आहे. म्हणजे आपण मनुष्य आहोत ना, जर आपण ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तर आपण कोण? ओवी सांगितलं की आपल्या अंगावर घालायचं नाही. महत्वाचं होत आहे ते. दोंडा महाराजांच्या परंपरेमध्ये, देगलूरकरांच्या परंपरेत उच्च संत होते दोंडा महाराज. वेगळी अवस्थेत राहायचे. अंगावर कपडे सुद्धा नसायचे. दिगंबर अवस्थेत असताना एक शहाणा दीड शहाणा होता, दीड होता. तो आला, तुम्हाला काय रे, सगळ्या गावात फिरत राहतो म्हणून अंगावर कपडे नाही, आया बहिणी त्यांनी फिरतात, एवढे त्यांनी माणसं दिसतात पण खुशाल त्यांनी नागवात फिरतच. तुम्ही कुठे आहेत माणसं? तुम्ही तुला माणसं दिसत नाही त्या सगळीकडे, कुठे आहेत माणसं? असं म्हटल्यानंतर त्या म्हणजे इकडे तुम्हाला सगळे माणसं माझ्या डोळ्यासमोर दिसत, तो माणसं नाही ते म्हणजे इकडेच माणसं. जवळ आला, खाली वाक म्हणजे खाली वाकला, त्याचा कान पकडला. कान गुंडा महाराजांनी त्याचा कान पकडला आणि कान पकडून त्याला सांगितलं, बरोबर आता तुम्ही ऐकत नसा. त्याचा कान पकडल्याबरोबर चमत्कार असा झाला की त्याला जे माणसं दिसत होते ना सगळे गाढव दिसायला लागले. एका क्षणात सगळे गाढव दिसायला. सोडला कान सोडला की माणसं दिसायचे, कान धरला की गाढव दिसायचे. मग त्याच्या लक्षात आलं की यांना सगळे गाढव दिसतात, त्याच्यामुळे गाढवांसमोर काय लागायचं म्हणून त्यांनी दिगंबर अवस्थेत फिरतात. तात्पर्य एवढंच आहे, मला बाकीचं नाही काय सांगायचं. मला एवढंच सांगायचं, आपल्याला मनुष्य शरीर मिळालं ब्रह्मज्ञान मिळवण्याकरिता मिळालं. आणि ब्रह्मज्ञान काय बाजारात मिळतं का? ब्रह्मज्ञान काय हातात त्यांनी मिळतं का? ब्रह्मज्ञान जरी कडे उठावटी तरी काय हिमती वेदशास्त्री सहजासहजी कसं मिळेल? ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता अधिकारी व्हावं लागतं. त्याच्या अधिकाऱ्याची व्याख्या सांगितली जे आम्हाला महाराजांनी रस्त्याने सांगितलं. आदरणीय राजेश्वरानंद महाराज पुढे आहेत ना, रस्त्यानेच मला सांगितलं, महाराज जास्त ब्रह्मज्ञान सांगायचं नाही. जर भक्तिमय चिंतन मांडायचं असेल तर बघा, नाही तर लोक तुमचं ऐकून कंटाळून जाते. जास्त नाही सांगायचं महाराज मला, पण ब्रह्मज्ञान दाखवायचं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे. नाही म्हणणं म्हणजे काय? कोरोबा त्यांनी चालले रस्त्याने आणि द्राक्षाचा बाग होता, चांगले घट आले होते. उड्या मारून मारून जमले, तोंडच नाही पडलं. दुसरा कोला भेटला, का खाल्ले का द्राक्ष? नाही खाल्ले म्हणला. का बरं? बट ते म्हणला, फार तुझं तोंड नाही पडलं ना गड्या, तोंड नाही पडलं ती पुढे सांगतोस. हा तसं ब्रह्मज्ञान मिळवलं का? काय त्या ब्रह्मज्ञानाचं करायचं म्हणजे नको ब्रह्मज्ञान, तू कुठं नको म्हणतोस. आधी तुला मिळू दे, मिळाल्यानंतर नको म्हण. प्राप्तीपूर्वक नकार जगत गुरु तुकोबारायांचं ब्रह्मज्ञान मिळवण्याकरिता अधिकारी व्हावं लागतं. ज्या मनुष्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म निष्काम उपासना करून अंतःकरणातील मल आणि विक्षिप्त दोन दोष निवृत्त केले आहेत. आवरण नावाचा दोष त्याच्या चित्तात आहे आणि आवरण निवृत्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न झाले तो ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकारी. ही अधिकाऱ्याची व्याख्या आहे. ती व्याख्या तरी आपल्या ध्यानात राहते का? महत्वाचा विचार आहे. मग त्यांना साधन त्याच्या पुढचं 10 साधनं सांगितली. यज्ञाची कर्म उपासना बहिरंग साधन, विवेक वैराग्य समाधी शतक मुमुक्षुत्व अंतरंग, त्याच्यापेक्षा श्रवण मनन निधी ध्यासन अंतरंग साधन, त्याच्यापेक्षा तत्वम पदार्थ शोधन अंतरंग साधन. एवढे 10 साधन केल्यानंतर ब्रह्मज्ञानापर्यंत जाता येतं. नको म्हणतात सहजासहजी त्यांनी मला ब्रह्मज्ञान मिळत नसतं, एवढं कठीण आहे तरी नको म्हणतात. आपल्यासारख्याने ते म्हणायचं नाही, त्यांना मिळालं मग नको म्हणतात. का बरं नको म्हणतात? भगवंताच्या दर्शनाची आस आहे, भगवंताच्या भेटीची आस आहे. त्याचं सगळं रूप त्यांनी मनामध्ये धरलेलं आहे. स्वप्न पाहिले भगवंताच्या भेटीचे, भगवंताच्या भेटीचं स्वप्न पाहावं लागतं. मला लक्षात ठेवा मी काय सांगतो. मला तुमच्यासमोर काही शाजूकपणा सांगायचं नाही, काही तुमच्यावर वजन मारून घ्यायचं नाही, छाप करून घ्यायचं नाही. अंतःकरणातले भाव तुमच्यासमोर प्रगट करून सांगतो. लक्ष करून घ्या. देव जर पाहिजे असेल ना तर देवाच्या प्राप्तीकरिता फक्त त्याच्या भेटीची ओढ फार महत्वाची असते. ती आस आहे ना फार महत्वाची असते. भगवंताच्या भेटीची उत्कट इच्छा याचं नाव आहे गोपी. गोपी भक्तिरसम पिबंती या 6 गोपी. गोपीची लक्षणं सांगताना त्यांनी अशी लक्षणं आहेत. पण भगवंताच्या भेटीची आस लागली पाहिजे. माझ्या इंद्रियासी लागले भांडण, मनतील कान रसना झाली, करती तळमळ हस्तपाद भाळ, नेत्रासी दुकाळ पहिला थोर तुकोबाराय म्हणतात. भगवंताच्या भेटीची आस पोटात निर्माण झाली.
आणि ती आस घेऊन त्यांनी निघालं पाहिजे. आपल्याला पण निर्माण झाली पाहिजे ना ती आस. आपला देव का भेटत नाही? बऱ्याच वेळेला कुठेतरी कच्चेपणा असतो. देवाच्या भेटीकरताच लोक निघतात, गंधे लावतात जन्मभर, सगळ्या अंगाला गंध लावतात. गुरुजी म्हणायचे चट्ट्या पट्ट्याचा वाघ म्हणजे कोणी फक्त टेरी लावायचं नाही. का तिथं देव नसतात म्हणतात कोणते. मला काय माहिती ते प्रमाण आहे. तू हात टेरी सांगा ते म्हणे हात टेरी सांगा प्रमाण द्यायचे. बघा बिगर प्रमाणाचं कीर्तन कारण बोलायचं नाही, नाही तर घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. मी प्रमाण सांगितलं तुम्ही हात टेरी सांगा ते तिथंच गावाला हात पोसायचे म्हणून त्याच्यात काय काय देव नसतं. सगळ्या अंगाला गंध लावायचा. चट्ट्या पट्ट्याचा वाघ जन्मभर गंध लावल्याने परमात्मा भेटेल का? असं जर भेटत असतं तर सारे लोक सगळ्या अंगाला गंध लावून भेटत राहिले असते. अरे गंध लावल्यानं परमात्मा भेटतो असं नाही, परमात्माचा गंध जीवनामध्ये उतरल्यानं परमात्मा भेटतो असं आहे. फार महत्वाचा विचार आहे. जीवनामध्ये परमात्माचा गंध उतरावा आणि मग खऱ्या अर्थाने त्यांनी महाराज अशा पद्धतीनं परमात्म्यापर्यंत जाता येतं. गंध लावलाच पाहिजे, फार महत्वाची गोष्ट आहे. पण का लावावा? तो गंध जीवनामध्ये उतरण्याकरिता लावावा, फार महत्वाचा मुद्दा आहे. जन्मभर गळ्यात माळ घातली आणि देव त्यांनी भेटलाच नाही. का बरं नाही भेटला? नुसता माळ घातल्याने जर भेटत असतं तर सगळ्याला भेटला असता. मूर्ख म्हणजे काय, खुटी आहे का? खुटीला त्यांनी अडकून ठेवली मारून 12 वर्षानंतर खुटीला देव भेटायला आला. असं होतं का मला? आपलं मुलगा आहे ना त्याच्यात माळ अडकवली आणि 12 वर्ष ठेवली आणि देव भेटायला आला. अशाने देव भेटत नसतो. मग काय माळा घालायच्या नाहीत का? अरे माळ घालायची. बायका मंगळसूत्र का घालतात विचारत आहे ना. बायका कपाळाला कुंकू का लावतात विचारत आहे ना. त्या मंगळसूत्रामध्ये एक भाव दडलेला आहे, त्या कुंकवामध्ये एक भाव दडलेला आहे. काय भाव आहे? माझं सौभाग्य आहे. हे त्यांनी माझ्या सौभाग्याचं लेणं आहे. तशी गळ्यात माळ घातल्यानंतर माळ करायला असं वाटलं पाहिजे हे माझ्या सौभाग्याचं लेणं आहे. माझा पांडुरंग परमात्मा, माझा मायबाप, माझं सर्वस्व आहे. त्याच्या मित्र गळ्यात माळ घातलेली भावना अंतर्गत प्रत्येक गोष्टी भाव असतो. तो भावच भगवंतापर्यंत घेऊन जातो. म्हणून कपाळाला गंध लावलाच पाहिजे, गळ्यात माळ घातलीच पाहिजे, पंढरीची वारी केलीच पाहिजे. या सगळ्या गोष्टी करत असताना भगवंताच्या भेटीची आस निर्माण झालीच पाहिजे. म्हणून ही माळच सुचवते देव आहे, देव भेटत असतो. पण आपलं कच्च आहे ना महाराज. आणि तुम्हाला कसं काय कच्च म्हणतो? आता कोरोनाने दाखवून दिलं कच्च. काय कच्च दाखवलं? डॉक्टर म्हणले पहा तुम्हाला जर जगायचं असतं तर तुम्हाला माळ काढायला लागेल. कितीतरी लोकांनी काढलं माझं माळ. घरात देवावर जर विश्वास असतो तर माळ काढली असते का? खरं सांगा महाराज. देवावर आणि म्हणून तिने मेलं होतं जे होईल ते होईल, पण माळ माझ्या तुळशीची काढलेली आहे. माझं जीवन मी कधीच बाटवणार नाही अशी भावना झाली असती ना, पण तशी नाही झाली. का? देवावर विश्वास नाही. 50 वर्षाची त्याने माळ केली होती पण माळ काढून टाकली. का बरं? देव जर भेटायचं असेल तर सूत्र लक्षात ठेवा. काय सूत्र आहेत? नंबर 1 जगामध्ये देव आहे. सूत्र आहे लक्षात ठेवा, जगामध्ये देव आहे. बाकीचं डळमळीत विचार करू नका. आत्मविश्वास अंतःकरणात निर्माण करा, जगात देव आहे. नंबर 2 देव भेटत असतो. देव भेटत असतो महाराज. कशावरून भेटत असतो? तो भेटला ना ध्रुवाला, भेटला ना प्रल्हादाला, ज्ञानोबराने भेटला, तुकोबराने भेटला. ते काही सामान्य आहेत का? त्यांनी आपले अनुभव जगाच्या समोर सांगितले. बालविषय घेऊन निश्चय आली भेटला. तो कोबरा म्हणतात सगळ्या संतांना भेटत असतो. नंबर 3 माझे सूत्र लक्षात ठेवा बरं सगळ्यांनी. पहिलं सूत्र आहे देव आहे. नंबर 2 देव भेटत असतो. नंबर 3 मला पण भेटणार आहे. आत्मविश्वास असला पाहिजे ना. तो आपल्या पोटात जर आत्मविश्वासच नसेल तर कसं भेटेल? फार शाळेतून पोरगा आला परीक्षा देऊन आणि त्याला विचारा बाळा तुला किती टक्के पडतील? तो म्हणला 35 पडतील. खरं सांगा पास होईल का? ते पास होणार नाही. धर्मळीत आहे ना 35 म्हणतो. ते जर म्हणलं मला 90% पडतील, मग समजा त्याला 70 तरी अशा पद्धतीने पडतील. त्याचा आत्मविश्वास काय सांगतो जास्त महत्वाचा. तसं जगात देव आहे, देव भेटत असतो. मला पण भेटू शकतो. या एवढ्याच मुद्द्यावर थांबायचं नाही. देव भेटण्याची इच्छा पण निर्माण झाली पाहिजे ना. इच्छा नसली कसं काय देव भेटेल? प्रपंच करण्याची कशी इच्छा असते? बायको करण्याची इच्छा होते, मुलं होण्याची इच्छा काही होते, घर बांधायची इच्छा होते. माझं काही खोटं आहे का? सगळ्यांच्या अनुभवातले घर बांधायची इच्छा होते, प्रॉपर्टी कमवायची इच्छा होते, मान सन्मान प्राप्त करायची इच्छा होते. या सगळ्या गोष्टींची इच्छा निर्माण होते ना, मग लोक करतात. आणि बायको करायची म्हणून काही सहज त्याला मिळतं. तो आधी मनात ठरवतो अशी पाहिजे, स्वप्न पाहतो. तिचा रंग असा असला पाहिजे, तिची उंची अशी असली पाहिजे, तिचं नाक असं असलं पाहिजे, तिचे डोळे असे असले पाहिजेत. असं स्वप्न पाहतो मनातल्या मनात. मग त्या बायकोपर्यंत जातो. घर बांधायचं म्हणलं की इंजिनियर जातो, प्लॅन काढून आणतो, आर्किटेक्ट शोधतो, त्यांनी चित्र तयार करतो. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करतो. प्लॅन तयार करून घर बांधतो. मला एवढंच म्हणायचं आहे, घर बांधण्याकरिता प्लॅन करावा लागतो, बायको करण्याकरिता स्वप्न पाहावं लागतं, मुलं होण्याकरिता स्वप्न पाहावे लागतात. मग पांडुरंगाच्या भेटीकरिता स्वप्न नाही पाहावं लागायचे. पांडुरंगाच्या भेटीकरिता काही प्लॅन नाही करावा लागायचा. करावा लागेल ना मला प्लॅन. मी असं वागणार नाही, मी अशाच पद्धतीने जीवन जगेन, हा प्लॅन आहे. भगवंताच्या भेटीची उत्कट इच्छा निर्माण करणे, इच्छा झाली पाहिजे. 4 मुद्दे झाले आपले. देव आहे, देव भेटत असतो, मला पण भेटू शकतो आणि देवाच्या भेटीची मला इच्छा आहे.
फक्त इच्छा असून काय करतं, मला पंढरपूरला जावं वाटतं, मला पंढरपूरला घरातूनच बरेच घर कोंबडे आहेत, घरातून खूप घरातच खूप करतात. मला पंढरपूरला जावं वाटतं आणि तिथं जा वाटतं म्हणून कसं काय कधी जाशील, तुला पंढरपूरला जाण्याचा प्रयत्न करावे लागतील, तुला घर सोडावं लागेल, तुला गाडी पकडावी लागेल, तुला खर्च करावा लागेल, तुला प्रवास करावा लागेल, तुला मग पंढरपुरापर्यंत त्या कष्ट घेऊन जावं लागेल, मग पंढरपूरला जाशील. प्रयत्न आहेत ना महाराज, बिगर प्रयत्नाचा कसा जाईल. देव आहे, देव भेटत असतो, मला पण भेटू शकतो. माझ्या भगवंताच्या भेटीची मला इच्छा आहे आणि त्याच्यानंतर मी प्रयत्न करतो. हे 5 मुद्दे आपल्या स्वाधीन आहेत, आपल्यावर अवलंबून आहेत. देव जर पाहिजे असलं तर हे 5 मुद्दे आपल्या हातात आहेत. पुढचे 2-3 मात्र देवाच्या हातात आहेत. पुढचा मुद्दा असा आहे, मग आपली अशी भावना पाहून देवाचा अनुग्रह व्हावा लागतो, त्याच्यानंतर देवाचा साक्षात्कार होत असतो. अशी 7 सूत्र जर आपल्या जीवनामध्ये आपण पक्के लक्षात ठेवले तर आपल्याला देवाच्या दर्शनापर्यंत जाता येऊ शकतं. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात हे पक्के सूत्र आहेत. देव आहे, तुकोबारांना पक्क म्हणते, ते म्हणतात देव आहे, देव आहे. एका नाही म्हणते, दोनदा म्हणते, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, का असं विचारलं ते म्हणजे देव आहे. एकदा नाही म्हणले, दोनदा म्हणले, देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहि, देव आहे ना माणूस. देव भेटतही असतो सगळे प्रमाण, प्रत्येक या तत्वाला तरी प्रमाण आहे. देव भेटत असतो, मला पण भेटू शकतो, का बरं नाही भेटणार. अरे गजेंद्र हत्ती होता त्याला भेटला, हनुमंतराय वानर येऊन येत आहेत त्यांना भेटला, जटायू काका गीत झाले होते त्यांना भेटला. अशा प्राणी मात्रांना जर त्यांनी अशा पद्धतीने भेटू शकतो, मला का नाही भेटू शकतो, मला पण भेटू शकतो. मी भगवंताच्या भेटीचा अधिकारी आहे. म्हणून त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या पोटात हात घालाय. देव सगुण साकार होऊन मला भेट देऊ शकतो. मग त्यांनी येणार आहे देव, त्याची वाट पाहिली पाहिजे. देवा तुझं ते सगुण साकार असणं रूपच मला पुढे स्वप्न पाहिजे. मला याच्यातून एवढंच सांगायचं होतं, स्वप्न पाहावं लागेल देव भेटीचं. एवढे सगळे आपण बसला, माझ्या शब्दांकडे बारकाईने लक्ष द्या आणि स्वतःच्या मनात प्रश्न विचारा की आपण कोणत्या दिवशी भगवंताच्या भेटीचं स्वप्न पाहिलं होतं. देव कधी येणार आहे, कोणत्या वेळेला आपण भगवंताची वाट पाहिली होती, आणि जर खरंच वाट पाहिली होती किती तारखेला पाहिली होती, आणि किती वाजता पाहिली होती, किती वेळ पाहिली होती, आणि कुठून येणार होता देव. पूर्वेकडून, पश्चिमेकडून, दक्षिणेकडून, उत्तरेकडून, की आभाळातून खाली येणार होता की जमिनीतून प्रगट होणार होता, कुठून येणार होता. अरे देवाच्या भेटीची जर वाटच नाही पाहिली तर भगवान भेटेल तरी कसं. वाट पाहणं, तुकोबारायांच्या मनामध्ये भाव आहे, देव येणार आहे, मला भेटणारे स्वप्न पाहिले. अजून एक असाच अभंग ते म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त देव व्हायचे तरी असं कर देवा. मग काय करणार, स्वप्न सांगतो तुकोबारायांचे, मी भक्त देव व्हायचे करी डावी रूपमाचं गोपिका रमणा. काय करणार, रूप दाखवल्यावर ठेवीन चरणावरी माथा, माझं मस्तक मी देवाच्या चरणावर ठेवीन, स्वप्न पाहिले. अजून काय करणार, पाहिन श्रीमुख तुझ्या श्रीमुखाकडे मी पाहिन. अजून काय करणार, देन आलिंगन मी तुला आलिंगन देईन. अजून काय करणार, माझा जीव तुमच्यावर ओवाळून टाकेल देव. अजून काय करणार, एकांतात बसेन, माझ्या अंतर्गणात ते सगळे भाव तुम्हाला सांगेन. तू जर मला विचारलंच ना देवा तर बैसून एकांत सुख गोष्टी तुझ्या समोर मी सांगेन. अशी भावना अंतर्गणात आहे. स्वप्न पाहिलं आपणही पहा, पांडुरंग परमात्मा भेटत असतो, आपल्या सगळ्यांना काही भेटू शकतो. कीर्तन हे जीवनात परिवर्तन आणणार असतं. कीर्तनात जीवनात परिवर्तन येतं, पण कधी येतं माहितीये का, ज्या वेळेला प्रत्येक मनुष्याला असं वाटतं हा कीर्तनकार बुवा माझ्याकरिता सांगतोय. बऱ्याच वेळा लोकांच्या मनात भाव असतो, हे कीर्तन चाललंय या सगळ्या लोकांकरिता चाललंय, आपण काय आलो फक्त बोलवलं म्हणून बसलोय. असं भाव जोपर्यंत पोटात आहे तोपर्यंत कीर्तन बदल करू शकत नाही माणसं. कीर्तन कधी बदल करील, ज्यावेळेला बसलेल्या प्रत्येक माणसाला वाटेल की हा कीर्तनकार बुवा माझ्याकरिता सांगतोय. ज्यावेळेला प्रत्येक माणूस असं म्हणेल त्यावेळेला कीर्तन बदल करील, कीर्तन बदल होतो. मी ज्यांच्या पद्धतीने कीर्तन करतोय आपल्या समोर उभा आहे, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरण छगन महाराज बाळा गणवरचे बाबा.
मुस्लिम समाजात जन्माला आहे, मुस्लिम समाजात जन्माला आहे. आणि मोठ्या बाबांचं कीर्तन होतं. मोठे बाबा म्हणजे श्री संत रघुनाथ महाराज उमरेकर, त्यांचं कीर्तन मिरी गावात होतं. आणि कीर्तन ऐकण्याकरिता नाही गेले, पाहण्याकरिता गेले. कीर्तन कसं असतं पाहायला गेले. वट्यावर बसले पाय सोडून आणि कीर्तनाला आपण घेतलं तर तरीच शोभे वेगळी वय नग्न घडफाडी काय बोलाचे गौरव आतवरी दोन भाव असा अभंग होता. अभंग त्यांनी ऐकला. कीर्तन पाहायला गेले बाबा तरुण अवस्थेमध्ये होते ना. कीर्तन एवढा बदल केला महाराज असं वाटतं माझ्याकरिताच कीर्तन आहे. एक मुस्लिम युवक आहे पण बाबांची शरणागती केली. रामकृष्ण हे मंत्राचा त्यांनी स्वीकार केला. गळ्यात तुळशीची माळ घातली. पंढरीच्या वाऱ्या केल्या. 12 वर्ष बाबांची चोपदार राहिली मोठ्या बाबांची. कीर्तनकार झाले. माझ्यासाठी बरेच कीर्तन करतात त्यांच्या पद्धतीने. फार महत्वाची गोष्ट आहे. एक कीर्तन ऐकलं कीर्तनानं परिवर्तन केलं. विशेषत्व आहे हे कीर्तनाचं सामर्थ्य. तसे या कीर्तनात त्यांनी आपण जर मनामध्ये खुणगाड घातली, जर आपल्या मनात उतरलं कीर्तन आणि मनाला जर आपण समजून सांगितलं अरे असा आपण विचार कधी केलाच नाही देव येणार आहे, देव भेटू शकतो, मला पण भेटू शकतो, माझ्या घरी येऊ शकतो. आपलं घर आपल्या डोळ्यासमोर आणा ना. आपल्या घरातली सगळ्यात चांगली जागा कोणती असेल, चांगलं त्यांनी आसन कोणतं असेल, मनात तुम्हाला तिथंच बसले विचार करा. पंढरीचा पांडुरंग आपल्या घरी येणार आहे. तो आल्यानंतर मी त्याला कोणत्या ठिकाणी बसवीन, त्याला बसण्याकरिता मी कोणतं आसन घालीन, तो बसल्यानंतर मी काय करीन, माझं कपाळ त्याच्या चरणावर त्याने ठेवीन, मी अजून काय करीन, त्याच्या मुखकमलाकडे पाहत राहीन, मी अजून काय करीन, त्याला त्याने कडकडून अशा पद्धतीने मिठी मारीन, त्याला मी अजून काय करीन, मी त्याच्याशी संवाद साधेन, माझ्या मनातल्या सगळ्या भावना मी त्याच्यासमोर व्यक्त करीन. मला काय वाटतं माहिती आहे, तो यावा, तो असा आसनावर तरी बसावा, त्याच्या मांडीवर मी माझं मस्तक ठेवावं आणि हळवारपणे एका नयनानं माझ्या मस्तकाला कुरवाळावं आणि त्याच्याकडे पाहता पाहता त्यांनी अशा पद्धतीने त्याच्यातच विलीन होऊन जावं. हे स्वप्न आहे का? हे स्वप्न जर वारकऱ्याने तरी पाहिलेच नाही तर परमात्मा भेटल तरी कसा? तुकोबारायांच्या मनात या भावना आहेत की देव आला पाहिजे. मला वाटतं माझं हे बोलणं ऐकून बऱ्याच वारकऱ्यांच्या मनात ही भावना तयार झाली असेल. ही भावना तयार होणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त तुम्ही कमी नाहीत महाराज कोणीच, तुम्ही सगळेजण भगवंताच्या भेटीच्या अधिकारी आहात. फक्त तुम्ही आस निर्माण करा, भगवान भेटला पाहिजे. तुकोबारांना आस लागली, देव त्यांनी भेटावा, देव यावा, पण अजून पण येत नाही महाराज. एवढी आस लागून सुद्धा, एवढी ओढ निर्माण होऊन सुद्धा, हे तंतोतंत त्यांनी मला सगळं अंतःकरणात भाव प्रगट होऊन सुद्धा देव येत नाही. उशीर लागल्यासारखा वाटायला लागला. देव तर पतितांना पावन करणार आहे, तो सर्वांना सांभाळणार आहे. मग मी तर पतित आहे, मला परमात्मा भेटत नाही. मग इतक्या मागच्या पतितांना तारलं त्याचं काय? देवा माझं पतितपणा त्यांनी पाहू नकोस, तू मला दर्शन देण्याची लवकर ये. तू पतितांना पावन करतोस, तुझं ब्रीद आहे, तू विसरलास की काय? उशीर लागला म्हणू शकतो.
तुम्ही मनावर सगळेजण छातीला हात लावून देवा एवढं उशीर झालं तुला यायला, तुम्ही ऐकायला मी नाही म्हणू शकत, कारण मी वाटच पाहिली नाही, मी वाटच पाहत नाही. जो वाट पाहतो ना तोच म्हणू शकतो उशीर लागला देवा, मी तुझी वाट पाहते. आणि अर्थ अंतकरणात धारण केली तुझ्याशिवाय कोणी नाही देवा. विठ्ठल बापा माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भरता, विठ्ठल विन चाल नाही बोलता, तुका म्हणे आता नाही दुसरं कोणी नाही मला तुझ्याशिवाय. तू माझी आई, तू माझा बाप, तू माझा भाऊ, तू माझं जीवन, तू माझं सर्वस्व. तुझ्याशिवाय दुसरं कोणी जीवनामध्ये राहिलं नाही. तू एकटाच आहे, तुझी वाट पाहतोय, अजून पण भेटत नाही तेव्हा काय येत नाही. उशीर लागला भगवंताच्या भेटीकरिता. मग काय येत नाही म्हणून मी देवाला दोष देण्यापेक्षा थोडं स्वतःच तपासून पाहावं, याच्याविरुद्ध आत्मपरीक्षण केलं. आपणही त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, देव काय भेटत नाही. कारण ज्याला भेटला असेल त्याच्यासमोर माझं साष्टांग दंडवत आहे. ज्याला भेटला असेल ते भाग्यवान आहेत. मैपती महाराजांसारखे महापुरुष त्यांनी भाग्यवान आहेत. परमात्मा भेटला, प्रत्यक्ष भेटण्याकरिता आला नव्हे, त्यांच्या मागे मागे त्यांनी त्यांच्या गावापर्यंत आला. वैभव आहे महाराज त्यांचं. आपण देवाकडे जाणं हे महत्वाचं नाही, देव आपल्याकडे हे जास्त महत्वाचं. पुरुषार्थ याच्यात आहे, देव आपल्याकडे. मैपती महाराजांकडे तो पंढरीहून त्यांनी अशा पद्धतीने ताराबादला आला. मैपती महाराजांचा वैभव आहे, पुरुषार्थ आहे. तसं आपण देवाकडे जातो याच्यात काय कौतुक आहे, देव आपल्याकडे आला पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. काय येत नाही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आता सोमवारी माळ घातली, बुधवारीच उभारतो, देवा मला दर्शन, बुधवारीच जाऊ दे अजून 2-4 दिवस मी सोमवारी घातली बुधवारीच लगेच देवाला देवा मला दर्शन द्या, असं नाही भेटणार. तुला काही कष्ट आहेत की नाही, मला सायास आहे. काय सायास करावं लागतं देवाच्या भेटीत? काय केलं सायास तू कोबर आहे, आत्मपरीक्षण केलं. आणि आत्मपरीक्षण करून कळालं देवाला काय आवडतं, म्हणजे ह्याची थोडं भक्ती आवडते, देवा संकल्पाने माया संसाराची माया टाकून द्यावी लागते जर देव पाहिजे असेल. परमात्मा जर भेटावा असं वाटत असेल तर सगळ्यात विद्येच्या संसार वासना, मग कृष्ण दर्शनाला लालसा. गोपिकांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या दर्शनाची लालसा निर्माण झाली होती. ती का निर्माण झाली होती? सगळ्या अंतःकरणातून त्यांनी संसाराची वासना टाकून दिली होती. मैवम विभोर हाती भगवान गदितुम दुशंसम संत्यज्य सर्व विषयांस्तव पारमूल. सगळ्या विषयांचा त्याग केला. पतिसुताचा विसर पडला, नवऱ्याचा विसर पडला, मुलांचा विसर पडला, संसार मनातून गळून पडे, संसार मनातून गळून गेला. देव पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे लक्षात ठेवा. तुकोबारा सांगत होते तुम्ही आले काव्यकानी आमुचे नाचणी नाचू नका, जोवरी तुम्हाला मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका. तुका म्हणे काय वाया विन भिंद भक्तीना गोविंद तुम्ही नाही. जर त्यांनी संसार मनातून काढून टाकता येत नसेल तर देव कसा प्राप्त होईल? परपुरुषाचे सुख भोगे जरी उतरवणी करी घावे शीस, संसार आगी आपुले हाते लावून मागू ते पाहुणे. तुका म्हणे व्हावे तैशापरी धीट पतंग हानी कधीपासोई. संसार आग लावावी लागेल तेव्हा परमात्मा अशा पद्धतीने भेटेल. आपला वारकरी संप्रदाय वैभव संपन्न असणारा संप्रदाय. या संप्रदायामध्ये गंगागिरी बाबा त्यांनी वारी करायचे. वारीला जाताना त्यांनी महाराज ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ना, पडशी पताक विना हे बाहेर आणून ठेवायचे. आणि बाहेर आणल्यानंतर जी पर्णकुटी होती आपल्या हाताने पिटून द्यायची. ती पेटल्यानंतर त्यांनी पिटून लगेच जायचं नाही, ती पिटू द्यायची, तिची राख होऊ द्यायची, मग वारा सुटू द्यायचा, त्या वाऱ्याने राख उडू द्यायची. राख उडायला लागल्यावर मग पंढरपूरला जायचं नाही. मग तुकाराम करत का बरं जाळूनच टाकायचं, आठवणीत सुद्धा नाही आलं. तसा संसार जाळल्याशिवाय परमात्मा भेटायचं नाही असं म्हणत लोक माळा काढून टाकतील परत. ते म्हणतील देवाच्या भेटीचा जर संसार आमचा सगळा 8 तास कशा करतात, त्यालाच खतपाणी वाढवण्याकरता त्याला तू म्हणतो संसार सोडावा लागेल. देवाच्या प्राप्तीकरिता संसार सोडावा लागेल. मी अंतकरण तपासून पाहिलं देवा, आणि तुझ्याकरिता तर मी सगळा 8 तास केला, सगळा संसार जाळून टाकला नाही, आणि सगळा संसार जाळून तरी मोकळा झालो. आणि काही शिल्लक न ठेवता अंगणात बसून तुझी वाट पाहतोय. अजून तुझ्या मनात सुद्धा येत नाही मला भेट द्यावं म्हणून. धरणी संसारी
परमार्थ करतो, मी फार मोठा परमार्थी काय असा अभिमान झाला ना की तुकाराम महाराजांचं चरित्र पाहायचं. तुम्ही ऐकत नसेल बरेच वेळ होतो अभिमान, कमर बांधून तुमच्या समोर बोला असं वाटतं मी फार मोठा परमार्थी आहे. पण फार अभिमान करून फुगीरपणा पोटात आला की जर आत्मपरीक्षण करून पाहायचं, तुकोबारायांचा परमार्थ एका तराजूत घालायचा पारड्यात आणि एका पारड्यात आपला परमार्थ घालायचा. काय काय होईल महत्वाची गोष्ट आहे. तुकोबारायांचा परमार्थ म्हणजे दर्या आणि आपला परमार्थ म्हणजे खसखशीचा दाणा. दर्या मी खसखस अशी त्यांनी आपली स्थिती आहे. त्यांचा परमार्थ बघा तपासून सगळा संसार देवाकरिता जाणून टाकला. काही सूत्र तुकोबारायांच्या चरित्रातून शोधून काढले. महिपती महाराजांनी सांगितलेल्या चरित्रातून लक्षपूर्वक ऐका. ते सूत्र लक्षात ठेवण्यासारखेच आहे, जीवनात उतरवण्यासारखे आहे. तुकोबारायांनी भगवंतालाच महत्व दिलं महाराज, बाकी कोणालाच महत्व दिलं नाही. नंबर 1 कोण्या व्यक्तीला महत्व दिलं नाही. नंबर 2 कोण्या वस्तूला महत्व दिलं नाही. नंबर 3 कोण्या प्रसंगाला महत्व दिलं नाही. नंबर 4 सर्वस्व देवाला देऊन टाकलं. नंबर 5 अखंड भगवंताचं नामस्मरण करत राहिले. नंबर 6 अखंड त्यांनी भगवंताशी संवाद करत राहिले. आणि नंबर 7 देवाच्या प्राप्तीकरिता रडले. किती सूत्र झाले? 7 सूत्र झाले. गरजेची गोष्ट आहे. नाही एखादा म्हणत आणि कीर्तन ऐकायला गेलो काय सांगितले, काहीच नाही सांगितलं, 7 सूत्र सांगितले, ध्यानात ठेवा. लक्षात मग याचे सूत्र लक्षात आहेत का? फार विचारपूर्वक मांडलेले सूत्र आहेत ते. देव आहे, देव भेटत असतो, मला पण भेटू शकतो. देवाच्या भेटीची इच्छा, देवाच्या भेटीकरता प्रयत्न, देवाचा अनुग्रह, देवाचा साक्षात्कार. किती झाले? 7 सूत्र. हे पण सूत्र लक्षात ठेवा. जर देव पाहिजे असेल पण या व्यक्तीला महत्व देऊ नका. तुकोबारायांनी दिलं नाही मला, तुम्हाला ऐका वाटतंय का? मग घड्याळाचा विचार करू नका. 5-10 मिनिटं वेळेत 3 चरण झाले. आता एक कधी होऊ शकते, कोणत्या वेळेला होऊ शकते. फक्त 5 ऐकण्याची जर मी पोटात असेल तर नक्की ऐका. काही लोक तर निम्यातच आले. आता आम्ही आलो तेव्हा थोडं सुद्धा अर्ध, त्याच्यानंतर बाकीचा अर्ध नंतर आले. ते काय फक्त कसं काय कीर्तन लांबून पाहण्याकरता थोडेच काही पडलं पाहिजे ना. फार महत्वाची गोष्ट ऐकलं पण पाहिजे, गरज आहे त्याची. अट्टहास करून त्यांनी ऐका, फार महत्वाचा मुद्दा सांगताय. तुकोबारायांनी व्यक्तीला महत्व दिलं नाही. छत्रपती शिवरायांसारखे महापुरुष ज्यांनी तुकोबारायांना निरोप दिला, मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे, जरा भेटण्याकरिता या. तुकोबाराय म्हणजे मला माहिती आहे तुम्ही छत्रपती आहात, पण आमच्या भगवंताच्या भक्तीमध्ये त्यांनी मला एवढी मधुरता आहे की त्याच्या भक्तीतून त्यांनी दुसऱ्या कशाला वेळच द्यावा असं वाटत नाही. जर तुम्हाला खरंच मला भेटायची इच्छा असेल ना, तुम्ही या ना मला भेटण्याकरिता, तुम्हीच मला भेटण्याकरिता. तुम्ही ऐकता सर्वजण. आपल्याला जर निरोप आला असतं तर छत्रपतींचा, एखाद्या काही मोठ्या माणसाचं नाव आलेलं एखाद्या माणसाने निरोप दिला, महाराज तुमचं फार कार्य मी ऐकलंय, जरा भेटायला येतं का मला? आपण काय केलं असतं? तुकोबाराय डोळ्यासमोर घ्यावं होतं. तुकोबाराय गेले नाहीत महाराज. व्यक्तीला महत्व दिलं. ते म्हणजे मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव, मुंगी आणि राजा. हा जरी राजा असला तरी त्याच्या जीवच आहे. ब्रह्मदेव जरी झाला तरी जीवच आहे. त्याला महत्व दिलं नाही, व्यक्तीला महत्व दिलं नाही. नंबर 2 वस्तूला महत्व दिलं नाही. छत्रपतीला वाटलं खरंच महात्मा आहे का पाहिलं पाहिजे, सगळं नजराणा पाठवून दिला. तो नजराणा त्यांनी महाराज आला, बाईसाहेबांनी लगेच त्यांनी स्वीकारलं जिजाबाईंनी. तिला फार आनंद झाला. सगळं सोनं नाणं घेतलं, सगळं अंगावर त्यांनी घातलं. तुकोबाराय लेख आले. आल्यानंतर पाहिलं त्यांनी पिवट्या छत्री घोडे सगळं पाठवलं होतं, सगळं सोनं नाणं होतं. सगळी पिवळी धुमूक झाली होती. तुकोबारायांना पाहिजे एवढी पिवळी कशी झाली. गरिबांची भाव बायको त्यांनी कावीळ झाल्यावरच पिवळी दिसते. पिवळी दिसत काय काम, एवढी कसं काय पिवळी झाली. मग लक्षात आलं छत्रपतींनी पाठवलं एवढं सगळं काढून सगळं अंगावर सोनं नाणं काढलं, मला देऊन टाकलं. बंद करते, बंद करतो म्हणून सगळं सोनं नाणं अशा पद्धतीने परत देऊन टाकलं. ते म्हणजे काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची भावा, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्याच न पडे. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची भावा, तुमचं काहीच नको, विठ्ठल पाहिजे फक्त, तुमचं काही नको आहे. गेलं तुमचे वित्त धन, हे तो माझं मृत्यू केसा, हे मातीसारखं आहे माझं गोष्ट. असा निरोप छत्रपतीने गेला, नजराणा परत पाठवला. आणि म्हणून खरंच काही लोकांना दाखवण्याकरिता वैराग्य त्यांनी धारण करतात. ओरिजिनल जर पाहिजे असेल तर एकांतात जाऊन पाहिजे काय, खरंच वैराग्यवान आहे. छत्रपती स्वतःच आले. आणि आल्यानंतर तुकोबाराय भल्या पहाटे स्नान करण्याकरिता जात होते इंद्रायणीवर. आणि एका खडकावर काही उभं राहून ठरलेल्या खडकाची जागा होती, तिथं धोतर लावलं, धोतर नेसत. छत्रपती लपून बसले. वर्षभर रत्न आणले त्यांनी पृथ्वीमोल किमतीचे आणि त्या खडकावर ठेवले. आणि ठेवून त्यांनी लपून बसले. एकांतात काय करतात तुकोबाराय पाहण्याकरिता आले. तुकोबाराय स्नान करून आले आणि त्याच शिळेवर उभं राहून त्यांनी धोतर लावायचं होतं. त्या शिळेकडे पाहिलं रत्न होते ठेवले. त्या शिळेकडे पाहून कोण फिरवून दुसऱ्या शिळेवर जाऊन धोतर लावायला. ते धोतर नेसत असताना शिळेला वाचत होती म्हणतात. आणि ती शिळेनं प्रश्न विचारला, महाराज आज माझं काय चुकलं, तुम्ही माझा त्याग केला, दुसरीकडे जाऊन उभं राहिला. तुकोबाराय म्हणले, तुझ्यावर कुणी घाण करून ठेवली ती बघ. नाही कळलं मला, रत्न होते, एक रत्न कुठून किमतीचं होतं, पण घाण म्हणले महाराज त्याला, त्याचा स्वीकार केला नाही, वस्तूला स्वीकारलं नाही, व्यक्तीला महत्व दिलं नाही, वस्तूला महत्व दिलं नाही. नंबर 3
कोणा प्रसंगाला महत्व दिलं आहे. बाप मरून गेला, आई मरून गेली, भाऊजाई मरून गेली, भाऊ निघून गेला, दुष्काळ पडला, दिवाळ निघालं, बायको मरून गेली, मुलगा मरून गेला. आधी तुकाराम शेठ म्हणत होते सगळं, लोक तुक्या म्हणायला लागले. दुष्काळी आटीले द्रव्येला मान. बघा ना, जोडून तुकोबाने सांगितलं, दुष्काळाची आट झाली, द्रव्य गेलं आणि द्रव्याबरोबर काय गेलं म्हणतात, मान. अरे हा मान द्रव्याला आहे, माणसाला नाही. तुमच्यावर कोणी प्रेम करीत नाही, तुमच्याकडे चलन आहे म्हणून तुमच्यावर प्रेम आहे. बार महत्वाचे, जो चलन गातवरी म्हणते माझा. लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. जोपर्यंत तुमच्याकडे संपन्न आहे आमचे भावनाचे पैसा तरी तीन नाम वर्षा परसू परसराम. ही पैशाची नाव आहेत, माणसाची नाहीत. संपत्तीला त्यांनी किंमत आहे. तुकोबाराय महाराज एवढे श्रेष्ठ होते. तुकाराम शेठ म्हणायचे महाजनकीचा व्यवसाय होता तोपर्यंत. आणि नंतर हेच लोक तुक्या म्हणायला लागले, अशी अवस्था झाली. पण महत्व दिलं नाही कोणाला, कोण्या प्रसंगाला महत्व दिलं नाही. सगळे मरून गेले डोळ्यात येत, आपण खचले नाही, भगवंताच्या भक्तीत दृढ राहिले. महत्वाचा विचार आहे. त्याच्यानंतर सर्वस्व देवाला देऊन टाकलं, लुटून दिलं महाराज. सगळं वैभव देऊन टाकलं, घरातलं सगळं त्यांनी घरदार लोकांना वाटून टाकलं. सगळं वाटलं बसवल्याला. तो मला महाराज सगळ्यांना दिलं, मला काहीतरी द्या ना. आता त्याला द्यायलाच काय राहिलं नव्हतं. चुलीच्या आळ्यात राख होती, राख. ती राख घेतली, उचलून भरून त्याला सांगितलं ही घेऊन जायचं. आता गोसाव्याला काय माझं राखीचीच म्हटलं नाही. ती राख सुद्धा त्यांनी चुलीच्या आळ्यात गोसाव्याला देऊन टाकली. तदार्पित आचुला आचरिता. सर्वस्व भगवंत, अखंड भगवंताचं नामचिंतन करत राहिले. पुढचा मुद्दा आहे आणि त्याच्यापेक्षा पुढचा मुद्दा सांगतो, देवाशी बोलत राहिले, देवाशी संवाद करता आला पाहिजे. मला देवाबरोबर बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही बसलेले सगळेजण आबाल वृद्ध, कोण कोणत्या अधिकाराचा असेल, कोण कसा असेल, प्रत्येकाला देवाबरोबर बोलता येतं. बोला महाराज, एकांतात बसून देवाबरोबर बोला. जर तुम्हाला काही कष्ट असतील, काही दुःख असेल, काही वेदना असतील, आपण त्यांना काही त्यांना त्रास असेल तर त्यांनी महाराज भगवंताशी संवाद साधायचा प्रयत्न करा. देवाशी जर बोलाल ना महाराज तुम्ही, हे जर आधी बंद केले असते असू द्या. म्हणून त्यांनी देवाशी जर संवाद त्यांनी कराल तर त्यांनी महाराज तुमचा संवाद देवाबरोबर पोहोचेल. माझं म्हणणं फार महत्वाचं आहे, लक्षपूर्वक ऐका. काही कष्ट असतील, दुःख असतील, काही अशा गोष्टी असतात ज्या आईला, बापाला, भावाला, बहिणीला, बायकोला, मुलाला, मित्राला सुद्धा सांगता येत नाही, कोणाला सांगता येत नाही. ते जर आपण लोकांच्या समोर सांगायचा प्रयत्न केला ना, लोक असे भामटे असतात, काय सांगायचं तुम्हाला. तुमच्या बरोबर रडून रडून ऐकतील आणि तुमची पाठ फिरली की लोकांसमोर हसून हसून सांगतील की म्हणजे बघा याला असंच पाहिजे होतं. महत्वाची गोष्ट आहे. पण लोकांच्या समोर तुमचं मन व्यक्त करू नका, भगवंताच्या समोर मन व्यक्त करा. भगवंताला सांगा. दोन फायदे होते महाराज, तुम्हाला दोन फायदे सांगतो. पहिला फायदा आहे देवाबरोबर बोलल्याने मन मोकळं होईल, पहिला फायदा. आणि दुसरा फायदा, तुम्ही सांगितले जे भाव आहेत ना भगवान स्वीकारेल आणि तुम्हाला जे संकट आहे त्या संकटात देव बाजूला काढेल, हा त्यांनी दुसरा फायदा आहे महाराज. या लोकांसमोर काय सांगता, हे कोण आहेत महाराज? हे त्यांनी महाराज अशा आहेत, तुमच्याकडे जर चांगले गुण असतील, तुमच्याकडे जरा संपन्न असतील तर उदो करण्याकरिता येतात हेच लोक. आणि तुमच्याकडे एखादा दुर्गुण जर पाहायला भेटला तर निंदा करायला रोजाने लोकांना येत नाही, हेच असतात महाराज. हे त्या लोकांच्या समोर सांगायला मला काही भीती सुद्धा वाटत नाही. हेच चांगलं म्हणतात तर हेच वाईट म्हणतात. आणि असा तरी समाज आहे, समाजाचे कुठे नादी लागले. तुका म्हणे आता ऐका वचन ते जुन्याची भक्ती करा, भगवंताची भक्ती करा, फार महत्वाची गोष्ट आहे. सांगायचं असेल तर देवा सांगो, सुख दुःख देवा सांगो. एक शहा मला भेटला कीर्तन झालं, मला महाराज ना तू म्हणजे देवाशी बोलायची तर मला टाइम नाही, मला देवाशी कधी बोलावं, मग तू म्हणायचंच नाही का? काय महत्वाचा विचार आहे. मग कधी बोलायचं देवाशी? ऐका, जर खरंच टाइम भेटत नसेल देवाशी बोलायला, दिवसभराची सगळी कामं आटोपली ना, ती सगळी कामं आटोपल्यावर निवांत व्हाल, जेवण कराल, सगळे कामं आटोपल्यावर झोप तर घ्याल नाही तुमचा. झोप घेण्याकरिता अंथरुणावर अंग टाकलं, त्या टक्केवर काही उशीवर जर डोकं ठेवलं तर मनात असा भाव निर्माण करा, माझं मस्तक मी पांडुरंगाच्या मांडीवर ठेवलेलं आहे. तो पांडुरंग त्यांनी माझ्याकडे पाठवला, त्याचा हात माझ्या मस्तकावर फिरतोय. आणि मग अंतर्गणातले सगळे भाव सांगा, काय प्रपंचातले असतील, संसारातले असतील, परमार्थातले असतील, सगळे सांगा. जेव्हा मला असं वाटतं खरंच तू प्रगट व्हा, तू कसा आहे, तुला मला पाहायचंय, तुझं दर्शन मला कधी करायचंय, तुझा रंग साधू संत सांगतात मेघ श्याम आहे, मला पाहायचा आहे देवा. तुझे चरण तळतळीच्या समान कोमल आहेत, मला त्या चरणांना स्पर्श करून पाहायचं रे देवा. तुझा हात मस्तकावरून फिरतो त्यावेळेला फार गोड अनुभव येतो म्हणतात, मला तो अनुभव घ्यायचा आहे. अरे छोट्याशा ध्रुवाला हृदयाला लावलं होतंस, तू नरसिंह रूपानं प्रगट झाला असं प्रल्हादाला जसं त्यांनी महाराज हृदयाला लावून त्या जिभेनं त्यांनी सांगत होतास, तेवढं प्रेम त्याला दिलंस. असं प्रेमाची गरज आहे देवा अंतःकरणामध्ये. असं देवाबरोबर बोलायला सुरुवात केली पाहिजे. आणि मला वाटतं खरोखर एवढा सप्ताह आपण वैभवात संपन्न केला. हे सगळं वैभव त्यांनी जे आहे ना, याच्यापेक्षा जास्त वैभव देवाच्या जवळ जाण्यात आहे महाराज.
आणि ते जर नाही साधत आलं तर हे सगळं वैभव फोन होईल ना. या पोरांचे एवढे सगळे त्यांनी असणारे प्रयत्न, त्यांचा एवढा 8 तास कशा करिता, हे फक्त शोभायमान दिसण्याकरिता नाही, हे भगवंताच्या प्राप्ती करत आहे. या माध्यमातून भगवंताची प्राप्ती होत आहे. जास्त हे जर आपण आत्मसात केलं नाही, माझं म्हणणं जर ऐकलं नाही मला तुम्ही, आणि तुम्ही जर देवापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला नाही, देवाबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला नाही, देवाच्या भेटीची अपेक्षा जर केली नाही, तर मग काय केलं जन्माला? सरळ गोष्ट आहे. मला तुमच्यावर क्लेम करायचा नाही, मला फार भावनेनं तुमच्या समोर सांगायचंय. देवा बोललं पाहिजे, तू बरोबर बोलले मला देवा, सतत संवाद देवाबरोबर केला. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही, धरो निया पाही भवहाकारी दातारा बोलले तू बरोबर आहे. म्हणजे पतित पतित परित्रिवाच्या पतित परित्वा पुल्या सत्ता मज करावे सरता बोलले तू बरोबर आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरिवृत्ती राहो बोलले तू बरोबर आहे. फक्त बोलले नाही, भगवंताच्या भेटीकरिता व्याकुळ झाले, भगवंताच्या भेटीकरिता कासवी झाले. अरे 30 वर्षाचं वय होऊन गेल्यानंतर नवरदेवाला विचारा बायको मिळत नाही त्याचं दुःख काय असतं, नाही कळलं तुम्हाला? जीव कासावीस होतो त्याला वाटतं आता कधी करशील लग्न माझे, तुझं ठावे विठ्ठला. खरंच साखरे महाराज म्हणायचे, पायी पायी पंढरपूरला गेला, ऊन वारा सगळं सहन केलं आणि एवढं त्यांनी कष्ट घेतले. बाकीच्या वारकऱ्यांना वाटायचं काय मोठा भक्त आहे, अशी भक्ती करीत करीत पांडुरंगाच्या दर्शनाला गेला आणि पाया पडून हात जोडून राहिला. असं वाटलं आता हा म्हणेल देवा अरे प्रगट होऊन मला दर्शन दे. तो म्हणलं देवा कधी करशील लग्न माझे, तुझं ठावे विठ्ठला. मला काय सांगायचंय, अरे बायको करण्याकरिता कासावीस होतो जीव, जर लग्न झाल्यानंतर संतती लवकर झाल्यानंतर संतती होण्याकरिता कासावीस होतो जीव, धन मिळवण्याकरिता संपत्ती मिळवण्याकरिता कासावीस होतो जीव. आणि संसार मिळवण्याकरिता जर जीव कासावीस व्हावा लागत असेल तर परमात्मा मिळवण्याकरिता जीव कासावीस होऊ नये. तो कासावीसच झाला पाहिजे तर परमात्मा भेटेल. आता उगाच भेटायचं नाही. तो काय रस्त्यावर पडलेला थोडाच आहे, तो काही बाजारचा भाजीपाला थोडाच आहे. तो त्यांनी महाराज कासावीस झाल्याशिवाय भेटत नसतो, तो त्यांनी व्याकुळ झाल्याशिवाय तुकोबरा व्याकुळ झाले महाराज. ते म्हणतात त्यांनी तेव्हा तुझी वाट पाहता पाहता वाटुली पाहता शिनले डोळले दावीसी पाऊले काही वडोळा तू माये माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिली वास तुझी. त्याच्या भेटीकरिता व्याकुळता झाली पाहिजे गणपती महाराज. आणि पंढरीला त्यांनी जात असताना घोड्यावरून प्रवास होता ना, आणि पडले महाराज. आणि पडल्यानंतर त्यांनी भगवंताच्या भेटीपर्यंत आता जाता येत नाही, आणि भगवंताच्या भेटीची आस तर अंतर्गणात निर्माण झाली. काय अवस्था झाली असेल चित्ताची नाही, किती व्याकुळता झाली असेल चित्ताची. देवा अरे मला येता येत नाही. तुकोबरांसारखंच झालं महाराज. तुकोबरांच्या पायाला त्यांनी नारू झाला आणि पंढरीला जाता येईल महाराज. सगळे वारकरी डोळ्यासमोर जाताना दिसले. देवा माझं काय पाप आडवं आहे, तुझ्यापर्यंत मला येता येत नाही, तुझ्या दर्शनाची आस लागली. कधी निश्चित रे भगवंता, कधी कृपा दर्शिनीने मदतीनाचे धावले. व्याकुळ होऊन त्यांनी अशा पद्धतीने आणि येती वारकरी वाट पाहतो तो वरी देवापर्यंत जाता येत म्हणून कासावीस अवस्थेत तिथंच बसून भगवंताचं चिंतन सुरू. तुकोबाराय जसं चिंतन करत होते तशी महिपती महाराज भगवंताचं चिंतन करतात. कसा आहे हे समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जननीत पाणी मंडलम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैव हासम विठ्ठलम चिंतयामी. त्या विठ्ठलाचं चिंतन करत होते महाराज अंतःकरणापासून. जाता येत नाही देवापर्यंत, देव यावा अशी अपेक्षा अंतःकरणात आहे. भाव अंतःकरणात निर्माण झाला, संसार सगळा बाजूला करून टाकला, फक्त एकच देव चित्तामध्ये अशा पद्धतीने राहिला. चित्ती धरली वासना. ती वासना कशाची आहे? भगवंताच्या भेटीची आहे महाराज. ती वासना अंतःकरणात आहे भगवंताच्या दर्शनाची. तो देव त्यांनी डोळ्यासमोर आठवतायत, त्याचे चरण कडकडीच्या समान त्यानं समान चरण विटेवरती ठेवलेले आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखी दैदिप्यमान आहे. त्याच्या चरणामध्ये नुपुर आहेत, म्हणजे पैंजण त्याचा नाद गगनाला भेटतोय. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर पिवळीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थळ म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेला पायाचा ठसा श्रीवत्सलांशी शोभून दिसतोय. त्याच्या गळ्यामध्ये तुलसी माला, कमल पुष्पांची माला, वैजयंती माला त्याने धारण केली आहे. त्याच्या खांद्यावर शेला आहे. त्याने 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. त्याच्या मनगटामध्ये दिव्य अलंकार आहेत. त्याच्या दंडामध्ये बाजूबंद आहेत. त्याच्या एका हातामध्ये कमळ आहे, एका हातामध्ये शंख आहे. 2 हात विटेवर ठेवून कमरेवर ठेवून अशा पद्धतीने विटेवर हा परमात्मा उभा आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्या कंठामध्ये त्याने कौस्तुभमणी धारण केलेलं आहे. त्याच्या मुखकमलाची आभा काही आगळी वेगळीच आहे. त्याची हनुटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहे. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर त्याने मर्यादित चंदन लावलेला आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या आवडीचा बुक्का त्याने कपाळावर लावलेला आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्याने मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंद रुपरासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची मणी
ठेवल्यासारखे सुंदर दिसतायत. तो स्मित हास्य करतोय. दोन चरण त्यांनी समान विटेवर ठेवून, दोन हात कमरेवर ठेवून, समान दृष्टी ठेवून भक्तांकडे पाहून स्मित हास्य करणारा हा जगन्नियंत परमात्मा मला कधी भेटेल अशी आस अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे. भाव उत्कटाने झालेला आहे. एकच चित्तामध्ये वासना शिल्लक राहिली ती म्हणजे परमात्म्याच्या भेटीची. अशी अवस्था चित्ताची निर्माण व्हावी, अशी भावना अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. आणि कधी भेटशील देवा, पण देवाला हाक मारावी. तुकोबाला जशी हाक मारतात तशी गणपती महाराज भगवंताला हाक मारतात. ये गा तुम्हाय बापा पंढरीच्या राया, ये गा तुम्हाय बापा पंढरीच्या राया. भजन करा, थांबायचंय. तुम्हाय बापा पंढरीच्या राया, सगळे भजन करा. ये गा तुम्हाय बापा सगळ्या आवडीनं पांडुरंगाचं ध्यान केलं म्हणायचं. सगळेजण भगवंताच्या चिंतनात आहेत. कीर्तनामध्ये असंच ध्यान केलं पाहिजे. तो इथे उभा आहे, माझ्याकडे तो उभा आहे, त्यानं मला भेटलं पाहिजे, मला त्याचं दर्शन झालं पाहिजे. तुकोबा म्हणतो, देवा तुझ्या दर्शनाकरता सगळा संसार झाला आहे आणि अजून तुम्हाला भेटत नाही. माझ्या जीवनाची काय अवस्था झाली असेल. तू नाही भेटला तर मी काय करेल, कोणाकडे मी पाहिजे, कसा तरी जीवन करतो देवा सांग ना.
म्हणून त्यांनी माझा राग धरू नकोस, मी तुला उशीर लागला म्हणलो, तुझ्या तिथला संसार झाला म्हणलो, तू अजून का बरं येत नाही असं तुला त्यांनी अट्टहासानं म्हणलं असेल, हा माझा राग मानू नकोस, उलट माझी भावना जाणून त्यांनी उठ आणि लवकरात लवकर मला दर्शन दे महाराज गुणांचं. तुका म्हणे तुका लागला उशीर. तुका म्हणे नको रागेजो विठ्ठला, विठ्ठला माझा राग धरू नकोस, मला आता भेट दे. पण परमार्थाचं सार आहे माझं, भगवंताची भेट, परमार्थाचं सार आहे भगवंताचं दर्शन. हे बघा, या अभंगात महाराजांनी प्रेम मागितलं नाही, या अभंगात महाराजांनी सुख मागितलं नाही, या अभंगात महाराजांनी समाधान मागितलं नाही, या अभंगात महाराजांनी भेट मागितली. भगवंताची भेट जास्त महत्वाची, मग ती भेट आपल्या सगळ्यांना झाली पाहिजे. मैपती महाराजांनी अट्टहास कशा करता त्याला भगवंताच्या भेटी करता, परमात्मा आला ना महाराज भेट नाही, म्हणून त्यांनी पंढरीतून आपल्या गावापर्यंत आणला. एकदाच आला असं नाही, आज तागळ्यात त्यांनी ती परंपरा चालूच आहे. पाय गाड्या आपण पाहतो की नाही, पाऊल गाड्या, त्या पाऊल गाड्या दिसतात त्यांच्याकडे अट्टहास करून दाखवतो, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मला भेट दे देवा असं तुकोबाराय म्हणतात. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. निर्धारित वेळ होऊन त्यांनी अशा पद्धतीने 20 मिनिटं जवळजवळ होत आलेली आहेत आणि आता आपण थांबलो पाहिजे. फार महत्वाची गोष्ट. माझा संदेश एवढाच आहे की भगवंतावर प्रेम केलं पाहिजे, मग देव आपल्यावर प्रेम करेल. काय प्रेम करेल, तो त्यांनी गुरु रूपाने आपल्या जीवनात येईल. काय करेल, मग ब्रह्मज्ञान प्राप्त करून देईल, जीवन पूर्ण होईल. ते जीवन पूर्ण झाल्यावर मग काय करायचं, मग भगवंताच्या भक्तीत चिंब व्हायचं, बीज आणि फळ हरीचे नाम, त्याचं नामचिंतन करायचं, त्याच्या दर्शनाकरिता व्याकुळ व्हायचं, त्याच्या भेटीकरिता त्यांनी कासावीस व्हायचं. त्याच्या भेटीतच खऱ्या अर्थानं समाधान प्राप्त होईल आणि ते समाधान प्राप्त झाले की मग जगातल्या सगळ्या गोष्टी नगण्य होतील. तोच हवा असं वाटतं, तो माझा भावा, तो माझा भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग, तो प्राप्त झाल्यानंच संसार सुफळ होईल. आधी संसार सुफळ झाला की माय देखील पाय विठोबाचे. त्याला पाहण्यातच स्वारस्य, त्याला पाहण्यातच मोठेपणे, त्याच्या पाहण्यातच जन्माची सफलता आहे. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलचे एकडे खरे. मग त्याला पाहण्याकरिता अट्टहास करावा आणि कशा पद्धतीने करावा, तुकोबारांकडे पाहून करावा. आणि काय त्यांनी तुकोबारांकडे पाहावं, या अभंगाकडे पाहावं, या अभंगात त्यांनी तुकोबारांनी सगळं राबवलं देवाच्या प्राप्तीकरिता, देवाच्या भेटीकरिता. अशी अवस्था आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी. मग त्या संतांना प्राप्त झाली, आपल्याला पण प्राप्त होईल, हा महत्वाचा विचार आहे. पण कोण्या कोण्या संतांनी ही अवस्था प्राप्त झाली याचा जर विचार केला तर मला फार मोठी यादी माहिती आहे. सांगू का? 5-10 मिनिटं लागतील, सांगू? ज्ञानेश्वर येतामध्ये येता अवकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी, माफती महाराजांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. आपण सर्वजण फार सुंदर हा सप्ताह या ठिकाणी संपन्न केला. सर्वजण फार
अट्टहास करताय, सर्वांच्या अंतकरणात गणपती महाराजांविषयी विलक्षण असणारं प्रेम आहे. म्हणून बरीच लोक त्यांनी वारीला येतात, गणपती महाराजांच्या ग्रंथांचं पारायण करतात. आमच्या काला झाल्यानंतर जरी आलात ना तुम्ही तरी इथे लोक विचारतील का आलात, म्हणून आजचाच दिवस आहे. हा मंडळ ज्यावेळेस सुटेल ना तर तुम्हाला काय होईल हे शब्दात नाही सांगतात. फार बरोबर लागतं मला, फार व्याकुळतेने काम. ज्यांनी 7 दिवसापर्यंत पारायण केलंय, त्यांनी अट्टहास केलाय, हरिपाठ, काकडा, कीर्तन या सगळ्या गोष्टी जेवढे सहभागी झालेत ना त्यांना तरी उभं वारच होते. अशी अवस्था होती. सप्ताह त्यांनी पूर्ण झाला आणि एवढा भव्य सप्ताह असल्यावर तर त्यांनी मला काय सांगायचं. म्हणून थोडासा वेळात 2 मिनिटात त्यांनी थांबतो, लक्ष करू काय. म्हणून गणपती महाराजांचं त्यांनी आपण सर्वजण अशा पद्धतीनं चिंतन करतात, सेवा करतात. फार आनंदाची गोष्ट आहे. यावर्षी या मंडळींना नारळ अशा पद्धतीने घेतला आणि अतिशय सुखरूप त्यांनी सप्ताह संपन्न करून दाखवला. त्यांच्यावर महाराजांची कृपा झाली. ओरल त्यांनी मला भेटले, त्यांनी असं सांगितलं महाराज हे त्यांनी अतिशय थोडेसे त्यांनी मुलं होते, त्याच्यात त्यांनी अशा संकल्प केले की आपण करायचं.